नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो, मी सुशांत काटे. एसके मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, टेटचा निकाल जाहीर झाला. एमएससीने गुणवत्ता यादी पण जाहीर केली. सर्वांनी ती डाउनलोड पण केली असेल. ती कॅटेगरी वाईज डिसेंडिंग ऑर्डरने अगदी एज वाईज मी त्याची पीडीएफ बनवली आहे. कुणाला बघायचे असेल तर सर्व पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवरती टाकले आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न पडला आहे की माझ्या कॅटेगरीमध्ये माझा कट ऑफ किती असेल. अजूनही सरकारने अधिकृत रिक्त पदांची संख्या जाहीर केलेली नाही. त्याच्यामुळे एक्झॅक्ट कट ऑफ सांगणं हे कुणालाच शक्य नाही. पण तरीही मी तुमच्यासाठी एक डेटा ड्रिव्हन अनालिसिस करून 3 वेगवेगळ्या सिनेरिओमध्ये टेंटेटिव्ह कट ऑफ तयार केला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं सेफ स्कोर किंवा सेफ रेंज समजायला मदत होईल. आता सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या की हा कट ऑफ कसा ठरतो. कट ऑफ ठरताना नेमके कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे रिझर्वेशन पर्सेंटेज. गव्हर्नमेंट नॉर्म्सनुसार SC, ST, OBC या कॅटेगरीसाठी वेगवेगळे पर्सेंटेज ठरलेले आहेत. जसे की ओपनसाठी 28, SC साठी 13, OBC साठी 19. त्या नॉर्म्सनुसार जागा निघतात आणि कट ऑफ त्याचा आपण काढू शकतो. दुसरं आहे ते म्हणजे रोस्टर सिस्टम. आता काही वेळा ह्या पर्सेंटेजचा विचार न करता सरळ त्या कॅटेगरीसाठी किती जागा रिक्त आहेत त्याच्यानुसार तेवढ्या जागा भरल्या जातात. आता उदाहरणार्थ 10,000 जागा आहेत, त्याच्यामध्ये लक्षात आलं की SC कॅटेगरीसाठी ह्या 3,000 जागा रिक्त आहेत. जर नॉर्म्स नुसार आपण 13% गृहीत धरलं तर 1,300 जागा भरायला पाहिजे. पण रोस्टरनुसार 3,000 जागा शिल्लक असतील तर त्या 3,000 जागा भरल्या जातात. त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ सुद्धा चेंज होतो. आणि तिसरं आहे ते म्हणजे सब्जेक्ट वाईज फॅक्टर. 6 ते 8 किंवा 9 ते 12 साठी कॅन्डिडेटचा सब्जेक्ट कोणता आहे तो सुद्धा मॅटर करतो. त्याच्यानुसार सुद्धा कट ऑफ चेंज होत असतो. तर ह्या 3 गोष्टी पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे जरी तुम्ही कॅटेगरी वाईज स्कोर पाहिला तरी सब्जेक्ट वाईज डिमांडनुसार कट ऑफ हा बदलू शकतो. म्हणून हे सगळं अनालिसिस हे टेंटेटिव्ह आहे, हे फायनल नाही. आता मी जे 3 सिनेरिओमध्ये कट ऑफ जे डेटा अनालिसिस करून काढलेला आहे तो नेमका काय आहे ते बघूयात. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे मी एक टेंटेटिव्ह कट ऑफ अनालिसिस केलेलं आहे टेट 2025. आता बेस्ड ऑन वॅकन्सी सिनेरिओज म्हणजे मी 10,000 वॅकन्सी आल्या तर काय कट ऑफ असेल, 15,000 जागा आल्या तर काय कट ऑफ असेल आणि 20,000 जागा आल्या तर त्याचा कट ऑफ काय असेल याच्याप्रमाणे मी एक अनालिसिस तयार केलेला आहे. आता हे जे अनालिसिस तयार केलेलं आहे ते रिझर्वेशन बेसवरती केलेलं आहे. समजा 10,000 जागा असतील. आता ओपनचं रिझर्वेशन आहे 28%. त्याच्यानुसार ह्या कॅटेगरीसाठी 2,800 सीट्स ह्या एलिजिबल असतील आणि 2,800 जर सीट्स एलिजिबल असतील तर त्याचा कट ऑफ हा 125 पर्यंत जाईल. त्यात जर जागा 15,000 निघाल्या तर त्याच्यासाठी एलिजिबल सीट्स असतील 4,200 आणि त्याचा कट ऑफ जाईल 119 पर्यंत. आणि जर 20,000 जागा निघाल्या तर त्याच्यासाठी एलिजिबल सीट्स असतील 5,600 आणि त्याचा कट ऑफ जाईल 115. त्याच्यानंतर आहे ओबीसी. ओबीसी साठी 19%चं रिझर्वेशन आहे. या ठिकाणी पाहू शकता की टोटल कॅन्डिडेट्स हे 66,482. त्याच्यामुळे ह्याचा कट ऑफ खूप हाय जाईल. ह्याच्यामध्ये जर आपण 10,000 वॅकन्सीज निघाल्या तर 1900 सीट्स ह्या एलिजिबल असतील, म्हणजे 1900 कॅन्डिडेट्स हे एलिजिबल असतील तर त्याचा कट ऑफ हा 138 पर्यंत जाईल. जर 15,000 जागा निघाल्या तर त्याचा कट ऑफ हा 134 पर्यंत जाईल. आणि जर 20,000 जागा निघाल्या तर त्याच्यासाठी एलिजिबल सीट्स आहेत 3,800 आणि त्याचा कट ऑफ जाईल 131 पर्यंत. त्याच्यानंतर सेम ईडब्ल्यूएस साठी रिझर्वेशन आहे 10%. टोटल कॅन्डिडेट्स आहेत 9,822. त्याच्यामुळं याचं मेरिट एवढं हाय नाही जाणार. टोटल एलिजिबल सीट्स असतील तर 10,000 वॅकन्सी निघाल्या तर 1,000. त्याच्यामध्ये कट ऑफ लागेल 119 पर्यंतचा. जर 15,000 जागा आल्या तर त्याचा कट ऑफ जाईल 113 पर्यंत. आणि जर 20,000 जागा निघाल्या तर 2,000 कॅन्डिडेट्स एलिजिबल असतील आणि त्याचा कट ऑफ जाईल 108 पर्यंत. सेम एनटीबीचा 10,000 जागा निघाल्या तर 128 पर्यंत कट ऑफ जाईल. 15,000 निघाल्या तर 124 आणि 20,000 जागा निघाल्या तर 120 पर्यंत कट ऑफ जाईल. त्याच्यानंतर आहे एनटीसी. एनटीसीच्या जर 10,000 जागांसाठी कट ऑफ आहे 134. 15,000 जागा निघाल्या तर जाईल कट ऑफ 130
आणि जर 20,000 जागा निघाल्या तर त्याचं जाईल 127 पर्यंत. एनटीडी साठी आहे 137. 10,000 जागा निघाल्या तर एनटीडीचा आहे 137. 15,000 जागा निघाल्या तर 132 आणि जर 20,000 जागा निघाल्या तर 128. सेम एससीचं 128. 15,000 निघाल्या तर 124 आणि 20,000 असतील तर 121. एसटीचा कट ऑफ सुद्धा 10,000 जागा निघाल्या तर 119 पर्यंत जाईल. 15,000 जागा निघाल्या तर 115 पर्यंत जाईल. 20,000 जागा निघाल्या तर 111 पर्यंत जाईल. एसबीसी साठी 10,000 साठी 129 पर्यंत जाईल. 15,000 जागा निघाल्या तर 124 पर्यंत आणि 20,000 जागा निघाल्या तर 121 पर्यंत जाईल. एससीबीसीचं 136. 15,000 असतील तर 132 आणि 20,000 असतील तर 128 पर्यंत जाऊ शकतो. आणि शेवटी आहे व्हीजेए. व्हीजेचा कट ऑफ हा 126 पर्यंत जाईल. जर 15,000 जागा निघाल्या तर तो 122 पर्यंत जाईल. जर 20,000 जागा निघाल्या तर तो 118 पर्यंत जाईल. तर मित्रांनो, हा सगळा एक टेंटेटिव्ह अंदाज आहे. फायनल कट ऑफ फक्त सरकारच्या अधिकृत जाहिरातीनंतरच कळेल. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की जागा जितक्यात जास्त कट ऑफ तितकाच कमी आहे. जर 20,000 किंवा त्याहून जास्त व्हॅकन्सी जाहीर झाल्या तर हजारो विद्यार्थ्यांना संधी मिळेल. तर त्यासाठी आपण सरकारकडे जास्तीत जास्त जागा जाहीर करण्यासाठी मागणी करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जे विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या संघटना आहेत, जो व्यक्ती आहे, त्यांना सपोर्ट करा. गरज पडली तर रस्त्यावर उतरण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. तरच या शिक्षक भरतीमध्ये आपला कुठेतरी निभाव लागणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर उपयुक्त वाटला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यापुढेही रिक्रुटमेंट प्रोसेसशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स, अनालिसिस आणि इतर मार्गदर्शन मी व्हिडिओच्या माध्यमातून देतच राहीन. तुर्तास इथेच थांबूयात. खूप खूप धन्यवाद.